पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपकडून मोठ्या प्रमाणात मतांची चोरी झाल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात कल्याणमध्ये जिल्हा काँग्रेसतर्फे आज मशाल मोर्चा काढण्यात आला। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा गंभीर आरोप केला आहे। तसेच भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून त्यांच्या मदतीने मतदार यादीमध्ये फेरफार करून मतांची चोरी करत ही सत्ता मिळवल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला। या विरोधात संपूर्ण देशभरात स्थानिक पातळीवर आंदोलन छेडण्याचे निर्देश राहुल गांधी यांनी दिले असून कल्याण काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली आज कल्याणात मशाल मोर्चा काढण्यात आला। कल्याण स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी हातामध्ये मशाल घेऊन आणि सत्ताधारी पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। यामध्ये प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, नवीन सिंग, प्रदेश सचिव सुरेंद्र आढाव, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, काँग्रेस कमिटी सदस्य मुन्ना तिवारी, ज्येष्ठ पदाधिकारी राजाभाऊ पातकर, अल्पसंख्याक विभागाचे शकील खान, युवक काँग्रेसचे जपजीत सिंग यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। आज आमचे नेते राहुलजी गांधी यांनी जे चोरी करून पंतप्रधान झाले त्यांची पोल खोलून आज तिसरा दिवस आहे आणि त्यांच्या आदेशानुसार संसद पासून सडकपर्यंत प्रत्येक राज्याच्या, देशाच्या, जिल्ह्यात, तालुक्यात, गावागावात अशा संदर्भातले वोट चोरीचे निदर्शन आम्ही मशाल मार्च किंवा कॅन्डल मार्च घेऊन करत आहे। याच्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झालेले आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे, जे दाखले राहुलजी गांधी यांनी दिले याचा अर्थ स्पष्ट आहे की या देशाचे पंतप्रधान जगामध्ये पहिलं एकमेव उदाहरण असेल ज्या देशाचे पंतप्रधान वोट चोरी करून निवडणूक आयोगाच्या संगनमताने वोट चोरी करून पंतप्रधान झालेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वोट चोरी करून मुख्यमंत्री झालेत। आता हे सिद्ध झालेले आहे आणि आता त्यांच्याकडे दुसरं कुठलं कारण नाही। म्हणून लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी वन मॅन वन वोट ही संकल्पना संविधानाने दिलेली आहे। राहुलजी गांधींनी तो विचार मांडलेला आहे। हाच विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आज सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरलो आहेत। येणाऱ्या काळामध्ये वोटची चोरी झाली नाही पाहिजे, कारण वोट चोरी करून झालेले पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री देशाची वाट लावण्यासाठी आज सज्ज झालेले आहेत आणि आज देशाची जी वाट लागलेली आहे ती या वोट चोरीमधून झालेली आहे आणि हे सिद्ध झाले आहे। आम्ही याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने, कल्याण शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या काळात अशी चोरी आम्ही होऊन देणार नाही आणि याच्यापेक्षा जोरदार तीव्र आंदोलन आम्ही या कल्याण शहरामध्ये छेडू। जे वोट चोरी चालवली आहे देशामध्ये, जे असंवेदनशील सरकार इथे जे बसलेलं आहे या सरकारच्या माध्यमातून आपण आज बघितलं असाल राहुलजींनी यांचा पर्दाफाश केलेला आहे। एक एक घरात 80 नागरिक, 100 नागरिक 1 BHK मध्ये 1 RK मध्ये हे जे अन्यायकारक केलेलं आहे, यांनी जे सेटलमेंट करून हे जे सरकार स्थापन झालेलं आहे, केंद्राचं सरकार, राज्याचं सरकार, याचा निषेध म्हणून या ठिकाणी कल्याण काँग्रेस जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जोरदार या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे। अजून सुद्धा जेव्हा अन्याय होईल त्या टायमाला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, जेव्हा अन्याय होईल तेव्हा संघर्ष करा आणि हे संघर्षाच्या माध्यमातून आम्ही काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी संघर्षासाठी रस्त्यावर उतरलेले आहे। आम आदमीचे प्रत्येकाचे जे वोट जे चोरी करतायत या चोरी निदर्शनास आणून जनतेने यांना यांची जागा दाखवावी अशा प्रकारचं या ठिकाणी आम्ही जाहीर आवाहन करतो।